सुरक्षित या, तुमचे कुटुंब तुमची वाट पाहते. लाज नाही वाटत या सरकारला? लाज. खड्डे पण भरणार. थोडी तरी जनाची मनाची शिल्लक असत. रोड कॉन्ट्रॅक्टर किंवा महाराष्ट्र शासन हे रोड विकास पर्यंत येतवर कमीत कमी 25 ते 30 गाड्यांचे टायर फुटलेले आहेत. याचा पण टायर फुटला पाहिलं. त्याबद्दल तुमच्या रस्त्याबद्दल खरंच जागृत होणं गरजेचं आहे. कारण रस्ता खूप वाईट आहे आणि तुम्ही तरी नक्की आवाज उठवा. तर मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आपण आहे शिरपूरच्या पुढे आणि USA आपलं हे बुकिंग चालू आहे. तर हे मटेरियल आपण USA ला घेऊन चाललोय. तर नावाशेवापर्यंत आपली ही जर्नी होणार आहे, जी की बाय रोड असणार आहे. त्यानंतर बाय कंटेनर ते जाणार शिप मधून. तर आपल्याला हे बुकिंग भेटलेलं होतं यशराज ट्रान्सपोर्ट यांच्याकडून. 600 किलोमीटरचा मित्रांनो आपल्याकडे हा प्रवास होता, जो की आपण 225 किलोमीटरचा आतापर्यंत कव्हर केलाय. तर रस्ते खूप खराब होते, त्यामुळे ब्लॉगची सुरुवात डायरेक्टली महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर केलेली आहे. तर सेंधवा बॉर्डर मित्रांनो बंद आहे. महाराष्ट्राचा वजन काटा चालू आहे. रस्ता खूप खराब आहे, त्यामुळे शक्यतो मी सजेस्ट करेल की हा प्रवास दिवसा कराल तेवढंही चांगलं होईल. तर चला मित्रांनो, आपण रात्री हा प्रवास कव्हर केला होता, त्यामुळे ब्लॉग सकाळी सुरू केलाय. कारण मस्त असा प्रवास आपल्याला इथून पुढे एन्जॉय करायचा होता. तर चला मित्रांनो, इथून आपली धुळे आणि धुळ्यानंतर नाशिक, नाशिक टू नावाशेवा अशी 375 किलोमीटरची अजून जर्नी बाकी आहे. मुंबई 345, नाशिक 165 आणि धुळे 0. म्हणजे धुळे आपण पोहोचलोय धुळ्याला. धुळेकर आवाज उठवा. धुळ्याचा जस्ट बायपास आहे. बाबा सुरक्षित या, तुमचे कुटुंब तुमची वाट पाहते. लाज नाही वाटत या सरकारला? लाज. काय मित्रांनो, कसं आहे बापानं घर व्यवस्थित पोचायचं? हा पोचल. टोल घेता, टोल टोल घेता ना, खड्डे पण भरणार. थोडी तरी जनाची मनाची शिल्लक असत. रोड कॉन्ट्रॅक्टर किंवा महाराष्ट्र शासन हे रोड विकास. गडकरी साहेब तुमचं डिपार्टमेंट काय? अहो, महाराष्ट्र बाउंड्री पासून आल्यापासून धुळ्यापर्यंत रोड असत. या एखाद्या दिवशी जर तुम्हाला खरंच जर प्रॅक्टिकली गंमत बघायची असेल ना, बसा एखाद्या ट्रक मध्ये, या रस्त्याने प्रवास करत, तर तुम्हाला या रस्त्याची अवस्था कळत नाही. तुमच्या बारगाड्याच्या पिपानं झाल्या ना, नाव बदलून ठेवू बघा. सरकारचा पराक्रम. आलं इलेक्शन, द्या मतदान. गाडी चालवायची का डान्स करायचा याच्यात? तुम्ही बघून खड्डे चुकून जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शूट करून तुमच्या सोशल साईड वरती हे रस्ते टाकत पर्यंत येतोवर कमीत कमी 25 ते 30 गाड्यांचे टायर फुटलेले आहेत. ट्रक, मोठ्या गाड्या. मग विचार करा काय या रस्त्याची अवस्था असेल. आणि ह्या रोडला दोन टोल आहेत. 50 किलोमीटरच्या आतमध्ये 2 टोल आहेत. म्हणजे बोलणं अवघड आहे. याच्या पुढे बोलणं म्हणजे आपण फक्त आपटायची. आंधळ जळतंय आणि कुठं पीठ खाताय त्याची. प्रत्येक 100-200 मीटर वरती आहे बघा. याचा पण टायर फुटला पाहिलं. जर न्यूज रिपोर्टर कोणी बघत असेल ना, तर इथे एक तर थांबा, या रस्त्यावरती येऊन थांबा की या रस्त्याची अवस्था काय आहे, आणि प्रत्येक ट्रक ड्रायव्हरला थांबून विचारा
की बाबा हा रोड कसा आहे, आणि नक्कीच सरकारला जाब विचारा ह्या रस्त्याबद्दल. धुळे ते शिरपूर आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही. जर कोणी धुळेकर हा ब्लॉग बघत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की हा किल्ला कोणता आहे आणि त्याचं नाव काय. त्याबद्दल, तुमच्या रस्त्याबद्दल खरंच जागृत होणं गरजेचं आहे, कारण रस्ता खूप वाईट आहे आणि तुम्ही तरी नक्की आवाज उठवा. कारण नाही, एवढा खराब रस्ता नसतो पण. अहो 50 गाड्यांचे जर टायर फुटले, एक टायर 25,000 रुपयाचा टायर आहे, 20 ते 25,000 रुपयाचा. विचार करा किती नुकसान आहे त्या गाडीवाल्याचं. तुम्ही स्वतः आवाज उठवणं गरजेचं आहे. तर नक्की आवाज उठवा आणि हा रस्ता लवकरात लवकर काम करून घ्या. इलेक्शन समोर आहे तर त्याच्या आतमध्ये ऍटलिस्ट खड्डे जरी बुजवून घ्या. सरकारच्या मागे लागून, प्रशासनाच्या मागे लागून, तुमच्या आमदार असतील, खासदार असतील, त्यांना जाब विचारा की बाबा रे हा रस्ता बनव, नाही तर तो बाप कधीच घरी सुखरूप पोहोचणार नाही. चला मित्रांनो, चहा घेऊया, कारण खरंच या रस्त्याने मूड अपसेट करून टाकायला. तर समोरच बघू शकता मित्रांनो किती भरपूर मोठा असा डोंगर आहे, आणि कडाकपाऱ्या, त्याचबरोबर थोडं पुढे गेल्यानंतर इथे एक मस्त असं मंदिर पण आहे. आणि आणखी एक व्ह्यू दाखवतो. हा बघा कसा वाटतंय व्ह्यू. एक नंबर. मित्रांनो, डॉट 1 वाजलाय आणि आपण पोहोचलोय नाशिक मध्ये. इथून अजूनही 187 किलोमीटर आपलं लोकेशन बाकी आहे. तर 5:30चा टायमिंग दाखवतोय आणि आपल्याला 5:30 वाजताच कंपनीमध्ये पोहोचायचंय यार्ड वरती. तर बघूया किती वाजतायत आपल्याला. तर पोहोचलो टायमात तर ठीक आहे, नाही तर मग सोमवार व्हायला बसलाय. तर बघूया मित्रांनो किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला. मित्रांनो, पोहोचलोय आपण ठाण्याच्या अलीकडच्या ब्रिज वरती, आणि हे ठरलेलं रोजचं ट्रॅफिक. तर नाशिक मध्ये भेटलो होतो, त्याच्यानंतर गाडी नुसतीच पळवत आणली. 4:30 वाजलेले आणि आपण ठाण्याच्या अलीकडे. तर अजूनही 45 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. 6:30चे आपली डेडलाईन आहे. जर पोहोचलो तर आज गाडी खाली होणार, नाही तर डायरेक्ट सोमवारी. चला, एवढं ट्रॅफिक क्रॉस करून घेतो आणि पुढे निघतो. बघा ट्रॅफिक, आणि लय खराब रोड आहे बरं का. फायनली JNPT ला मित्रांनो वाजलेले आहेत 7. काय JWR चा DH13 ब्लॉक, तिथं आपण गाडी लावलेली आहे आणि लोडिंग बघू शकताय. अनलोडिंग साठी पोहोचलोय. चला, क्रेन यायची वाट फक्त. The next morning.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय पुण्यामध्ये आणि हे शूट फक्त आपण नेक्स्ट डेच, म्हणजे काल रात्री आपण गाडी नवी मुंबई JNPT खाली केली होती आणि डायरेक्टली रात्री पुण्याला पोहोचलो. कारण आज होतं बाप्पाचं आगमन. आहे गणेश चतुर्थी म्हटल्यावरती बाप्पाच्या आगमनाला तर पाहिजे. तर पोहोचलोय आणि खूप मस्त असा प्रवास झालाय. खूप मोठी अशी जर्नी झालेली आहे. तर हा ब्लॉग आणि ही सिरीज आज इथेच थांबवायची आहे. तर सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हे गणराया गणपती बाप्पा सगळ्यांचं भलं कर आणि आपल्या युट्यूब फॅमिलीवरती असंच प्रेम राहते. तर चला मित्रांनो, भेटूया अजून एखाद्या नवीन सिरीज मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया.